हाय हॅलो माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. त्याआधी मी अबुधाबीतल्या बस आणि बसमधल्या कार सिस्टमबद्दल सांगितलंच आहे. पण इथे काही हे स्टॉपचे बटन्स आहेत जे प्रेस केलं ना की ड्रायव्हरला समजतं आपल्याला नेक्स्ट स्टॉपला उतरायचं आहे ते. आणि आम्ही आलेलो आहोत अबुधाबीतल्या मरीना मॉलला. समोर दिसणाऱ्या या दोन WTCच्या बिल्डिंग आहे जिथे आम्ही राहतो. तिथूनच आता आम्ही बस घेतली. जी बस आहे ना संपूर्ण कॉर्निशने ना फिरून येते आणि या एंडला थांबते आणि जिथे आहे मरीना मॉल आणि हे समोर दिसणारं आहे मरीना हॉटेल. या हॉटेलच्या लाईट्समुळे, समोर असणाऱ्या कॉर्निशमुळे, शिवाय हा संपूर्ण मरीना मॉल आणि इथे असलेल्या बस स्टेशनमुळे, लाईट्समुळे हा एरिया एकदम मस्त वाटतो. आणि लवकरच माझ्या चॅनलवरती नवीन ब्लॉग असणार आहे अबुधाबीतला समोर दिसणारा फॉन्टाना सर्कसचा. चला तर मग आता आतमध्ये एंट्री करतो आणि आज आहे ना आम्ही इथे कॅरिफोरला आलेलो आहोत. कारण लुलूच्या बरेच ब्रांचेस आमच्या घराजवळ आजूबाजूच्या मॉलमध्ये आहेत. पण मरीना मॉलमध्ये आहे कॅरिफोर, ते सुद्धा एक मोठं हायपर मार्केट आहे. आणि आम्हाला ना आर्विकसाठी स्कूटर बघायची आहे. त्याच्याकडे सायकल तर आहेच पण त्याला स्कूटर सुद्धा पाहिजे, शिवाय इतर ग्रोसरी शॉपिंग सुद्धा. इथे मी काही फिश घेतली नाही, परंतु इथलं फिश सेक्शन कसं आहे ते दाखवते. आणि मागे ना मोठी स्क्रीन दिसेल फिश टँकची सुद्धा. इथे तुम्हाला कोणत्याही आयटमचे ना एकदम मोठमोठाले सेक्शन्स दिसतात. कारण फक्त UAE मधलं प्रोडक्शन नसतं तर वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट झालेले ब्रँड सुद्धा असतात. अगदी घी, बटर, फ्रूट्स, व्हेजिटेबल, पॅक फूड आयटम्स. अगदी पनीरचंच म्हणाल ना तर असंख्य प्रकार असतात वेगवेगळ्या देशात खाल्ले जाणारे पनीर, चीजचे प्रकार. कारण UAE मध्ये 200पेक्षा जास्त नॅशनॅलिटीजची लोक इथे कामानिमित्त राहतात. त्याच्यामुळे त्यांना अत्यावश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये अवेलेबल असतात. इथे आमचं चालू होतं ट्रायल, प्रेस अँड स्मेल, एअर फ्रेशनर घेण्याआधी. आता डिसेंबर मंथ येतोय विच इज अ फुल ऑफ सेलिब्रेशन. त्यामध्ये 2 डिसेंबरला UAEचा नॅशनल डे आहे, त्यानंतर क्रिसमस, त्यानंतर न्यू इयर. आणि त्यामुळे कुठल्याही हायपर मार्केटमध्ये गेलात ना तरी तुम्हाला सगळीकडे त्याच्याच रिलेटेड डेकोरेशन बघायला मिळेल. आपल्याकडे भारतात दिवाळी दरम्यान आपल्याला सगळीकडे कंदी, लाइटिंग जे असं सर्व बघायला मिळतं. तर इथे हॅलोवीन, क्रिसमसच्या दरम्यान हे सगळं इतकं मस्त मस्त डेकोरेशन बघायला मिळतं. घेतलेल्या वस्तूंचं बिलिंग केलं, घ्यायला आलो होतो स्कूटर, पण त्याचे फार जास्त काही ऑप्शन्सच नव्हते, त्यामुळे ते काही घेतलंच नाही. आणि मग पुढे निघालो आणि आता विंटर सीझन आहे, त्यामुळे तिघांसाठी म्हटलं की विंटरची थोडीशी शॉपिंग करूया. कारण जसं मी म्हटलं की इट्स अ फुल ऑफ सेलिब्रेशन मंथ. इथे आता नॅशनल डेच्या, क्रिसमसच्या बऱ्याचशा सुट्ट्या आहेत. सो लोकांचे ऑलरेडी प्लॅन्स झालेले आहेत कुठे फिरायला जायचं. त्यामुळे शॉपिंग तर झालीच पाहिजे. त्यासाठी मी आले मॅक्समध्ये. आज मात्र आमच्या दोघांची काही जास्त शॉपिंग झाली नाही, कारण तितकेच काही आवडलं नाही. पण अहोंची मात्र झाली, त्यामुळे ते होते ट्रायल रूममध्ये. परंतु आम्हा दोघांची इथे मस्ती चालू होती. कारण फोटोज काढायला न आवडणाऱ्या मुलाला आज मस्त मूड होता. आणि मग त्यानंतर आम्ही आलो फूड कोर्टला. फायनली घरी जाण्यासाठी निघालो. बाहेरच असलेल्या बस स्टेशनला थांबलो होतो, कारण बस अगदी घरापर्यंत नेते. आणि बस स्टॉपला बसलं असताना ना अचानक आले पोलीस आणि सगळ्यांचे एमिरेट्स ID चेक करायला मागितले. सो आम्ही जे पण फॅमिलीज होतो ना आमचे सोडून इतर सर्वांचे आहेत ना एमिरेट्स ID कलेक्ट करत होते. सो जे पण बॅचलर्स होते तर प्रत्येकाचं चेक करत होते थांबवून. कारण आहे ना इथे पोलिसांना बरोबर समजतं की कोणाचं काय स्टेटस आहे ते. इथल्या चमचमत्या दुनियेत राहायला कितीही चांगलं वाटत असलं ना तर इथले नियम पाळत अगदी कटाक्षानं राहणं तितकंच कठीण आहे. जस्ट घरी पोहोच इथे ना इस्त्रीचे कपडे हँगर सकट आपल्याला देतात आणि आपण घरी नसताना कोणतेही पार्सल किंवा हे असं ठेवून जातात, कोणीही हात लावत नाही.